नमस्कार, मी आहे विशाखा. VS हेल्थ फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत नाश्त्यासाठी झटपट मऊ आणि खुसखुशीत मेथी पराठे. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असे आपले मेथीचे पराठे. यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 चम्मच जिरे, 1 चम्मच ओवा, बारीक चिरलेली मेथी 1 वाटी घेतली आहे, दही, हिरवी मिरचीचा ठेचा, आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर. आता आपण ती पीठ मळून घेऊया. त्याच्यासाठी आपण प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याला छान असं चाळून घेतलं आहे. त्याच्यातला सर्व हे काढून घेतलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा बनवलेला ठेचा. ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कोथिंबीर टाकून झाल्यावर आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया जिरे तुम्ही क्रश करून पण टाकू शकतात किंवा असेही टाकू शकतात. नंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली 1 वाटी मेथी ॲड करायची आहे. मेथी आपण स्वच्छ धुवून घ्या, कारण त्याच्यामध्ये खूप माती असते. नंतर आपण बेसिक मसाले ॲड करू. त्याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट घेतला आहे, चवीनुसार मीठ घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा चम्मच हळद टाकून झाल्यावर आता आपण दही घेऊया. दहीला आपण छान असं फेटून घेऊ. नंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊया. 2 चम्मच मी दही टाकून घेतलं आहे. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य एकजीव झाले पाहिजे. नंतर त्याला आपण ॲड करूया ओवा. ते मी हातावर क्रश करून टाकत आहे, पाहू शकता. आता आपण ओवा टाकला आहे. नंतर आपण त्याला मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यावर साहित्य सर्व आता थोडं पाणी टाकून आपल्याला मऊ असा पीठ मळून घ्यायचं आहे. एकदाच पाणी नका टाकू, पातळ होतं. त्याच्यामुळं थोडं पाणी करून आपल्याला त्याला मऊ आणि सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपला सॉफ्ट असा डो बनवून झालेला आहे. नंतर आपल्याला त्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकल्यामुळे पीठ आपलं छान असं मऊ पडतं. तेल टाकून त्याला एकदा छान असं परत मळून घ्यायचं आहे. पाहू शकता मी तेल टाकलं आहे. आता आपण त्याला थोडंसं मळून घेऊया. मळून घेऊन त्याला 10 मिनटं आपण त्याला रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवूया. पराठे बनवण्याच्या आधी परत एकदा त्याला आपण मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. नंतर आपण त्याच्यामधला एक गोळा काढून त्याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. त्यासाठी मी घेतलं आहे लाटून थोडंसं त्याला तेल लावून रेग्युलरवाल्या चपातीसारखं मी त्याला लाटून घेतलं आहे. मी चपाती अशी त्रिकोणी बनवत आहे म्हणून मी असं बनवते. आणि नंतर त्याला थोडंसं पीठ लावून छान असं पोळीसारखा चपातीसारखा आपल्याला जास्त जाड नाही आणि मीडियमच ठेवायचं आहे. नंतर तवा तापल्यानंतर तव्यावर आपल्याला लाटलेला पराठा टाकायचा आहे. दोन्ही साईडनी पराठा टाकल्यावर गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा, एकदम जास्त नको. दोन्ही साईडनी आपल्याला त्याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तेल किंवा तूपही लावून तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला भाजून घेऊ शकतात. मी तूप लावलेलं आहे. छान असा दोन्ही साईडनी तूप लावून त्याला खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे. थोडंसं आलटून पलटून त्याला दोन्ही साईडनी तूप लावायचं आणि त्याच्यामुळे एकदम छान असा सुवास येतो. खूप छान. दोन्ही साईडनी तूप लावल्यानंतर छान असं परतून त्याला थोडंसं दाबून आपल्याला एकदम खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला त्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता आपला किती छान असा पराठा तयार झालेला आहे. तुपामुळे तर थोडंसं धूर निघल्यासारखा होतो. तर पाहू शकता आपला पराठा किती छान असा तयार झालेला आहे. तर चला, झाला आहे आपला खुसखुशीत मऊ असा मेथीचे पराठे.
तर तुम्ही कसे मेथीचे पराठे बनवतात हे मला नक्की सांगा. आणि अशा नवनवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सांगा की ही तुम्हाला कशी वाटली. तुम्ही मेथीच्या पराठ्यासोबत दही किंवा लोणचं असे काहीही तुम्ही खाऊ शकता त्यासोबत. आणि प्रवासासाठी आणि नाश्त्यासाठी ही खरंच खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही एकदा त्याला नक्की ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब